ज्यावेळी द्वापारयुग संपले म्हणजेच द्वारका पाण्यात बुडाली त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानेही अवतार समाप्तीचा विचार केला आणि पुढे बऱ्याचशा घटना घडल्या. परंतु त्यापूर्वी त्यांनी कलयुग म्हणजे द्वापारयुगानंतर येणाऱ्या कलयुगासाठी बरेचसे असे अनमोल संदेश देऊन ठेवलेले आहे, गुप्त गोष्टी सांगितलेल्या आहे. त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. श्रीमद भागवत एकादश स्कंदात भगवान श्रीकृष्ण आपला सखा परमभक्त उद्धव याला निजधामी जाण्यापूर्वी उपदेश करताना म्हणतात, हे उद्धवा, अरे माझे देवकार्य आता झाले. मी व बलराम दादा आता जाणार. तू व्यर्थ शोक करू नकोस. मी गेलो की लगेचच कलियुगाला प्रारंभ होईल. मी प्रकट होताना सात्विक व सज्जन लोकांना जितका आनंद झालेला होता तितकाच आनंद आता दुर्जन लोकांनाही होत असेल. मला ज्ञात आहे की ह्यापुढे दृष्ट लोकांच्या खेळाला सुरुवात होणार आहे. अधर्मिक लोक माझ्या या अवतार लीलेचे विपरीत प्रदर्शन मांडतील. प्रौढकांप्रमाणे नाटकी लोक माझ्या लीलांचे नाटकी रूप जगापुढे मांडतील. माझ्या रासलीलांचे भक्तिमय स्वरूप विसरायला लावून भोगमय स्वरूप जगाला दाखवतील. व्यासपीठावर बसून नालायक लोक माझ्या अवतार लीलेचा विपर्यास करतील व लोकांना पुन्हा भोगमोहाच्या गर्तेत लोटतील. व्यासपीठाचा अपमान करतील. प्रसिद्धी, संपत्ती व उपभोग घेण्याचे साधन म्हणून माझा चातुर्याने वापर करतील. उद्धवा, ही माणसे लोकांना भक्ती, सत्य, ज्ञान यापासून परावृत्त करून संसारात मोहात जास्त गुंतवतील. तेव्हा आता तू माझे सत्यचरित्र व माझी भक्ती समजणाऱ्या खऱ्या भक्तांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कर. माझेसे भक्त सखेने जरी कमी असले तरी अपप्रचारापासून इतरांना परावृत्त करतील. माझे लक्ष सर्वत्र आहे. योग्य वेळी योग्य लोकांचे संरक्षण करून अभक्तांना योग्य शासन देण्याची योजना मी प्रत्येक युगात करत आलेलो आहे, याची तुला खात्री आहेच. तेव्हा आता तू प्रभास क्षेत्रात जाऊन तुला दिलेलं कार्य नीटपणे पार पाड. व्यासपीठाचा अपमान करणाऱ्या नाटकी लोकांना मी धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही. यानंतर भगवंतांनी उद्धवाला जे ज्ञान सांगितले ते उद्धव गीतेत आहे. भगवान म्हणतात, हे उद्धवा, वर्ण, आश्रम, कुल यांना अनुसरून नियत कर्म करावे. योग्य गुरूंची सेवा करावी. शिक्षत्व कठीण आहे. आळस, आतताईपणा, मत्सर, दिरंगाई हे दुर्गुण जिज्ञासू शिष्यांनी टाळले पाहिजेत. सुखदुःख प्राप्त होणे कोण्या एका साधनावर अवलंबून नसते. बुद्धी व कर्तृत्वावरही अवलंबून नसते. जगात मूर्खांना सुपभोग व विद्वानांना हालअपेष्टा प्राप्त झालेल्या दिसतात आणि जेवढी लौकिक सुखे आहेत ती क्षणिक तसेच कालाच्या अधीन असतात. पुण्याची, सत्कर्माची पुंजी संपली की जीव पुन्हा जन्म घेत असतो. दृष्टाची संगती, अमर्याद इंद्रियभोग, कृपणता, स्त्रीलंपटता, प्राणीहिंसा, पशुबळी, अघोरी उपासना यामुळे मनुष्य पशुपेक्षाही नीच कोटीला जातो. त्याला नरकवास ठरलेला आहे. याची योजना मीच केलेली आहे. खरे संत हे कृपावंत, सहनशील, सत्यदर्शी, निष्पाप मनाचे असतात. वासनांनी चित्त भरकटू देत नाहीत. हे संत माझेच चिंतन करतात व लोकांना सन्मार्गावर आणतात. भक्ताने पूजन, दर्शन, सेवा, स्तुती, नमन, गुण संकीर्तन आदी प्रकारे सर्व इंद्रियांना माझ्याच भक्तीचे वळण लावावे. यानंतर भगवंतांनी उद्धवाला भक्ती मार्ग सांगितला. योग सिद्धीचे 18 प्रकारे वर्णन केले. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास आश्रमाचे आचरण सांगितले. यम, नियम, शम, तितिक्षा, सत्य, दान, तप, ऋत, ध्येय, भग, लाभ, फल, यज्ञ, पंडित, मूर्ख, सन्मार्ग, कुमार्ग, विद्या, लज्जा, धनवान, निधन, कुपन, उदार यांच्या सविस्तर व्याख्या सांगितल्या. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग यांचे सविस्तर वर्णन केले आणि शेवटी सर्व वस्तुमात्रात भगवंताचेच भान ठेवून तसेच ध्यान करण्याची युक्ती सांगितली. उद्धवा, मी आणि तू वेगळे नसून एकच आहोत. सर्व प्राणीमात्रात मीच सामावलेला आहे, हे पक्के लक्षात घे. रामकृष्ण हरी.